नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपला काहीतरी वेगळा प्लॅन आहे. ते म्हणजे जसे हॉटेलमध्ये तुम्हाला सांगतो भर पावसात आणि या पावसाळ्याच्या दिवसात गरमागरम वडापाव भजी खायला मजा येते. तीच मजा आपण आता घरी घेणार आहोत आणि आम्ही मस्तपणे कांदा भजी बनवणार आहोत आणि प्लस बटाटा भजी. तर व्हिडिओ बघा, खूप असा इंटरेस्टिंग होणार आहे. चला बघा, इकडं मस्तपणे कांदा कापायचं काम चालू आहे. मिरच्या एकच नंबर झणझणीत अशी भजी बनवणार होतो आपण. त्यानंतर थोडं मीठ टाकून घेतलं आपण, थोडी हळद, थोडी मिरची आणि यानंतर तेल तापत ठेवणार आहोत आपण. जिरे पण टाकलेत आणि बघू शकता मित्रांनो, थोडंफार आपण बेसन पीठ पण टाकून राहिलो. थोडंफार कशाला म्हणायचं, जास्तच आपण बेसन पीठ टाकून राहिलो. कारण जास्त म्हणजे करायचे म्हटलं जास्त बेसन पीठ टाकणार ना भावांनो. चला तर मित्रांनो, हे बघा कढई घेऊन आलेली आहे अक्षदा आणि आता मस्त तेल गरम करायला ठेवलंय आणि इकडं अजून पीठ पण कालवायचं बाकी आहे. आपण त्या अगोदर तेल वगैरे कढईत टाकून घेणार आहोत. काही वेळ आपण असं ठेवून देणार आहोत. गॅस चालू ठेवलाय. गॅस चालू ठेवून उकळी आली की त्यानंतर आपण भजी त्याच्यात सोडणार आहोत. पण त्या अगोदर पहिलं आपलं इकडं पीठ कालवायचं काम चालू आहे. झणझणीत अशी भजी पाहिजे आपल्याला. माझ्या भावांना पण तोंडाला पाणी आलं पाहिजे. माझी जे काय ऑडियन्स आहे त्यांच्या पण तोंडाला असं भरपूर पाणी आलं पाहिजे. तर मित्रांनो, हा कारभार चालू आहे. एकदम चुलीचूप चालू आहे. घरात कोणीच नाही मित्रांनो. मस्तपणे आपण आता भज्यांचा प्रोग्राम करणार आहोत. व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो, हे कालवायचं काम चालू आहे आणि हे भजे बनवण्याची पद्धत थोडी वेगळी मित्रांनो. आपण पाणी टाकलेलं नाही बिलकुल यात. फक्त कांदा थोडा कापून घेतलाय, त्याच्यात पीठ टाकलंय आणि तसंच आपण काढून घेऊन राहिलो. बघा मित्रांनो, बराच टाइम आपण भजी बनवतो त्यावेळेस काय करतात, पाणी वगैरे टाकून ते पीठ मिक्स केलं जातं. पण इथं तसं नाही. आपल्या अक्षदाने फक्त काय केलं माहितीये का, कांदा कापला आणि पीठ थोडं टाकून घेतलं आणि तसंच मिक्स करायचं. त्याची कार्यक्रम चालू आहे. बऱ्यापैकी आता आपलं व्यवस्थित कांद्यामध्ये पीठ मिक्स करून झालेलं आहे आणि इकडं बघू शकता तेल आपण ठेवलंय तापत. त्याला पण थोडं उकळी यायला चालू झालेली आहे. हे बघू शकता. आपण सोडून बघणार आहोत आता तेल तापलेले का नाही, व्यवस्थित उकळी आली का नाही. तर बऱ्यापैकी उकळी आलेली आहे मित्रांनो. पण तरी अजून व्यवस्थित काही उकळी आलेली नाही. पण सध्या ही फक्त एक ट्रायल आहे भजे काढण्याची. अजून आपलं व्यवस्थित काय भजे काढायला चालू नाही झालेलं आहे. हे बघा, झाऱ्या पण आपण घेऊन आलेलो आहे भजे वरती काढण्यासाठी. चांगली अशी उकळी येत आहे भज्यांना. अक्षदा, अजून भजे व्यवस्थित काही झालेले नाहीत. त्यामुळे आपण जरा वेट करू आणि मगच स्वाद आपण घेणार आहोत भज्यांचा छान असा. आणि एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आपण भज्यांमध्ये सोडा टाकायचं विसरलोय. सोडा हा आपला मेन विषय असतो भजे, पाववडे किंवा वडापाव मध्ये. आणि तेच आपण मेन गोष्ट विसरलो होतो. ज्येष्ठ आपण हे बघू शकता सोडा जो आपण इथे टाकलेला आहे. बघूया सोड्यांचा काय फायदा होतो. सोड्याचा म्हणजे खूप मस्त फुगतात. हा, तर भज्या फुगण्यासाठी ना सोड्याचा हा उत्तम एक पर्याय आहे आणि तो वापरलाच जातो. पण बघू आपण सध्या इकडं हे बघा, आपण इथे ट्रायलसाठी भजी काही सोडलेली
ते व्यवस्थित काय झालेलं नाही मित्रांनो. हे बघा आपण भजे हे काढलेले आहेत. टेस्ट बघणार आहोत आपण कशी आहेत. गरमागरम आहे एकदम. थोडं टेस्ट बघू आपण. स्टाईलसाठी आपण भजे सोडलेले 4-5. तो ते एकदम बेस्ट आहे. वा कडक कडक. हो वाव एकच नंबर. अजून इकडं कार्यक्रम चालू आहे, पण मला मेन प्रॉपर भजी खायला आवडेल, त्यामुळे आपण वेटच करू. सोडायचं काम चालू आहे आणि हे भजे खाली का तेव्हाच मन कुठेतरी तृप्त होईल, नाहीतर तोंडाला पाणी येतच राहील. वा गरमागरम आहे. वाव एकच नंबर. पण अजून झाला वेळ बघू पूर्ण झाले तर मग एक मस्त प्लेटमध्ये घेणार आहोत, तेव्हा खाणार आहोत. हे बघा आपले भजे एकदम रेडी आहेत आणि आपण मस्त आता खाण्याचा स्वाद घेणार आहोत. चलो. वाव अक्षदाने भजी बनवली आहे. हॉटेलपेक्षाही उत्कृष्ट अशी स्वाद ह्या भज्यांचा आहे आणि मी मस्त छानपैकी स्वाद घेऊन राहिलो. तुम्ही पण असे कधी प्लॅन केला आहे का भर पावसात गरमागरम घरीच भजी बनवायचा आणि खायचा? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा एका भन्नाट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.